नमस्कार मंडळी, बुकमाय वस्तूच्या लँड सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज दक्षिण पुण्याच्या धायरी या भागामध्ये मी उभा आहे आणि जर तुम्ही सिंहगड रोडला बंगलोसाठी एक क्लिअर टायटल NAPMC रेरा सँक्शन प्लॉटिंग प्रोजेक्ट सर्च करत असाल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा दोन्ही तुमच्या खूप कामाचे होणार आहे। फक्त तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, कारण सिंहगड रोडला हा एकमेव पुणे महानगरपालिका हद्दीतला प्रोजेक्ट आहे आणि अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे। तर या प्रोजेक्टची आपण डिटेल माहिती तुम्हाला देणार आहे, तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। नेहमीसारखं आपण सर्वप्रथम या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ। तर मी प्रॉपर धायरी गावामध्ये आज उभा आहे आणि या प्रोजेक्टकडे जो येणारा रोड आहे हा DSK विश्वकडे येणारा रोड आहे। जर तुम्ही या प्रोजेक्टला दुसरीकडून कुठून येत असाल, म्हणजे धायरी सोडून दुसऱ्या भागातून, तर तुम्ही नांदेड सिटीकडून येणं प्रेफर करा। नांदेड सिटीकडून जो रोड पुढं क्रिकेटवाडीच्या दिशेला जातो त्याच्या अलीकडे पण एक धायरीचा एक फाटा लागतो, तिथून जर तुम्ही लेफ्ट टर्न केला तर या प्रोजेक्टला येऊ शकता। त्या रोडनी यायचा फायदा काय की तुम्हाला ट्रॅफिक लागत नाही। बाकी ह्या प्रोजेक्टपासून दोन डीमार्ट तुम्हाला लागतात, एक नांदेड सिटीमध्ये डीमार्ट आहे, दुसरं अभिरुची मॉलमध्ये पण एक डीमार्ट आहे। आता 3 ते 10 मिनिटाच्या डिस्टन्समध्ये इथे काय काय ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। सिम्फनी IT पार्क आहे जे नांदेड सिटीमध्ये आहे, त्यानंतर अभिरुची सिटी प्राईड मॉल आहे, मुंबई बँगलोर हायवे आहे, फन टाईम मल्टिप्लेक्स आहे, DSK स्कूल आहे, केंद्रीय विद्यालय आहे, नांदेड सिटी पब्लिक स्कूल आहे, खडकवासला डॅम आहे आणि बटरफ्लाय जे ट्रेम्पोलिन पार्क आहे ते आहे। फक्त एकच सांगतो की प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते खरंच खूप प्राईम आहे आणि खूप चांगलं आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय, पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये हा प्लॉट आहे, त्यामुळे जेवढ्या फॅसिलिटी आहेत, खास करून पिण्याचं पाणी असेल, लाईट असेल, रोड असेल, हे सगळे पुणे महानगरपालिकेच्या सुविधा तुम्हाला ह्या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे। आता आपण या प्रोजेक्टला अजून डिटेलमध्ये समजून घेऊ, पण तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट लीडिंग चॅनल आहे आमचं, जे पुण्याच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर प्रत्येक भागात मी आणि माझी टीम जाऊन प्रोजेक्टला व्हेरीफाय करून फक्त क्लिअर टायटल आणि लीगल प्रोजेक्टच तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि नुसते व्हिडिओ न बनवता कोणालाही कुठलीही मदत लागली प्रॉपर्टी घेण्यासाठी तर ती सुद्धा मदत आम्ही करत असतो। पर्सनलाइज सर्व्हिस देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो। नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा आणि आमच्या या फ्री कन्सल्टन्सीचा तुम्ही लाभ घ्या। तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कधीच कुठले चार्ज कस्टमरला करत नाही। समजा तुम्ही या प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघून जरी इथं आलात तर तुम्हाला अजूनही काय ऑप्शन पाहिजे असेल तर ती आमची टीम जी आहे ती तुम्हाला नक्की दाखवेल आणि कंपेअर करायला सुद्धा मदत करेल, तर तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करा। आता हा प्रोजेक्ट जर सांगायचं झालं तर 7.5 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे। आता तसं बघितलं तर हे लोकेशन बिल्डिंगचं आहे, तुम्ही माझ्या मागं बघू शकत असाल, तुम्हाला मोठ्या प्रमाणात स्कीम दिसतील, फ्लॅटच्या स्कीम झालेल्या आहेत, तर तरीसुद्धा इथले जे लँड ओनर आहेत त्यांनी इथे प्लॉटिंग प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि हा 7.5 एकरचा प्रोजेक्ट जो आहे तो पूर्णपणे क्लिअर टायटल आहे, पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये ही जमीन आहे, त्यामुळे हे महानगरपालिका सँक्शन म्हणजे PMC सँक्शन हा प्रोजेक्ट आहे। NA तर आहे, कलेक्टर NA आहे, PMC सँक्शन आणि रेरा सुद्धा घेतलेला आहे। टोटल 50 प्लॉट आहेत आणि 2400 स्क्वेअर फूटचे मिनिमम प्लॉट साईज इथं ठेवण्यात आलेली आहे। तसं सेम प्लॉटिंग प्रोजेक्ट नांदेड सिटीमध्ये पण आहे, पण नांदेड सिटीमध्ये काय होतं की PMRDA सँक्शन आहे। आता PMRDA सँक्शनचे व्हिडिओ आपण स्वतः पण खूप जास्त बनवत असतो, पण नांदेड सिटी आणि इथं फरक आहे की नांदेड सिटीमध्ये तुमचं सेपरेट सेल डीड आणि 7/12 होत नाही, तुम्हाला शेअर सर्टिफिकेट दिलं जातं। इथं तसं नाही आहे, इथं तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 होतं आणि त्यामुळे जी ओनरशिप आहे ती तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सफर होते। आता FSI सांगायचं झालं तर 1.6चा FSI, त्यामुळे मोठं घर बनवायचा जर प्लॅन करत असाल पुणे महानगरपालिका हद्दीत सिंहगड रोडला तर तुम्ही इथं बनवू शकता। G+3ची परमिशन आहे, जी की नांदेड सिटीत 9 मीटरची परमिशन आहे, म्हणजे जास्तीत जास्त G+2 बनवू शकता तुम्ही इथे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की इथे प्लॉट घेतल्यानंतर जी कन्स्ट्रक्शनची परमिशन घ्यावी लागते, ज्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च येतो, ती सुद्धा तुम्हाला इथं तो खर्च येणार नाही आहे, कारण बिल्डरने प्लिन्स पण सँक्शन केली आहे, एलिव्हेशन पण सँक्शन करून ठेवलेलं आहे इथे। फक्त तुम्हाला जर बिल्डरचं एलिव्हेशन आवडलं नाही, म्हणजे ज्या 4 डिझाईन आहे त्या आवडल्या नाही, तर तुम्ही अजून 1.5-2 हजाराचं चलन भरून एलिव्हेशन तुमच्या मनासारखं अजून बनवून घेऊ शकता। तर तुम्हाला जे प्रॉब्लेम येणार आहे प्लॉट घेतल्यावर ते सगळ्यांचं सोल्युशन बिल्डरनी इथे करून ठेवलेलं आहे, म्हणजे परफेक्ट कॉम्बो तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये असं मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त जर प्लॉटमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्यात त्या सांगायचं झालं तर 3 टायर सिक्युरिटी तुम्हाला इथे मिळणार आहे, म्हणजे पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड, CCTV कॅमेरे 24/7 सिक्युरिटी इथं असणार आहे। रोड जे ते 9 मीटरचे सिमेंटचे रोड आहे, एंट्रन्स गेट तुम्हाला इथे देण्यात येणार आहे। आता इथे प्लॉट पण बनवून तयार आहे, ही पूर्ण लाईन तयार आहे म्हणजे पोझिशनला। आपण आतमध्ये जाऊन पण प्लॉट कसा तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे पोझिशन कसं मिळणार आहे ते सुद्धा बघणार आहोत। तत्पूर्वी आपण ॲम्युनिटीज समजून घेऊ। इथल्या ॲम्युनिटीज पण ज्या आहेत त्या थीमवर बनवण्यात आलेल्या आहेत, जे की अतिशय सुंदर आणि युनिक असणार आहेत आणि 2400 स्क्वेअर फूटचा मिनिमम प्लॉट साईज असल्यामुळे इथली जी कम्युनिटी ती पण HNI क्लायंट सगळे इथे आहेत, म्हणजे जे
हाय नेटवर्क इन्कम जे असतात तर ती लोक इथे आहेत सगळे. तर कम्युनिटी पण जी आहे तर ती सुद्धा खूप चांगली आहे. त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट असणार आहे, सिक्युरिटी सिस्टम मी सांगितली, एंट्रन्स गेट आहे, त्याच्यानंतर क्लब हाऊस आहे, ओपन जिम एरिया आहे, योगा मेडिटेशन स्पेस आहे, पार्टी लॉन आहे, चिल्ड्रन प्ले एरिया आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, त्यानंतर वॉटर कनेक्टिव्हिटी आहे, 2 बोर आहे त्या प्रोजेक्टमध्ये. त्या व्यतिरिक्त PMCच्या पाण्याची पण प्रोव्हिजन आहे, जी प्रत्येक प्लॉटजवळ एक टॅप आणून ठेवणार आहे. तुम्ही बंगलो जेव्हा बनवाल तेव्हा तुम्ही त्याचं कनेक्शन घेऊ शकता. आता बंगलोरनं मला आठवलं, नांदेड सिटी तुम्ही प्लॉट घेतला तर तुम्हाला 2 वर्षात कन्स्ट्रक्शन करावंच लागतं. इथे तसं नाही आहे. तुम्ही प्लॉट जरी घेऊन ठेवला, जेव्हा पण तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे बजेटच्या हिशोबाने किंवा तुम्हाला अजून उशिरा करायचं आहे तर तुम्ही या प्रोजेक्टमध्ये करू शकता. अशी काही टर्म्स कंडिशन इथं तुम्हाला टाकण्यात आलेली नाही आहे. गणेश टेम्पल असणार आहे, ओपन एम्पी थिएटर आहे, स्पोर्ट्स अरेना असणार आहे, लँडस्केप गार्डन असणार आहे, सिट आउट असणार आहे, सिनियर सिटीजन प्लाझा आणि इंडोर गेम इथे असणार आहेत. म्हणजे जर साधारणतः तुम्ही हिशोब काढला तर 20 कम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेला आहे. सिंहगड रोडचा सगळ्यात सुंदर प्लॉटिंग प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्टला तुम्ही म्हणू शकता. तुम्ही नक्की साईट व्हिजिट करा. साईट व्हिजिट करताना काही प्लॅन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून संपर्क करा आणि लवकरात लवकर साईट व्हिजिटचा प्लॅन करून घ्या, कारण 50च प्लॉट या प्रोजेक्टमध्ये बनवण्यात आलेत. लक्झुरियस सेगमेंटचा हा प्रोजेक्ट आहे. आता आपण काय करूया, हा बाजूचा जो प्लॉट आहे हा 2400 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे. म्हणजे तुम्हाला कसं पोझिशन मिळणार आहे त्याची आयडिया येईल. तर आता आतमध्ये जाऊया आणि ह्या प्लॉटला पण एकदा बघून घेऊया. सो तुम्हाला कसं पोझिशन मिळणार आहे प्लॉटचा ते आता आपण बघून घेऊ. तुम्ही हा प्लॉट बघू शकता. त्याच्या आधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय ती तुम्ही बघून घ्या. जनरली आपण बरेच प्लॉटिंगचे व्हिडिओ बनवत असतो. आता आपण रिसेंटली 10 दिवस 10 व्हिडिओ हे NA प्लॉटिंगची सिरीज बनवली. हे 10 प्लॉट तुम्हाला त्याच्यात आपण कव्हर केले होते 10 प्रोजेक्टचे आणि रेग्युलर आपण बनवतच असतो. पण तुम्ही ह्याचं हे बघा की जे डिमार्केशन तुम्हाला दिलं ह्याच्या आधीच आपण एक व्हिडिओ बनवला होता तळेगाव जवळचा पुणे मुंबई हायवे टचचा. तिथं पण तुम्हाला दाखवलं होतं, इथं पण तुम्ही बघून घ्या. कॉलम आणि बीम जे आहेत ते देण्यात आले तुम्हाला डिमार्केशनला, जे शक्यतो हे कोणी देत नाही. आणि ह्या साईडचं तुम्हाला असं गेट देण्यात येणार आहे, फिनिशिंग तुम्ही बघू शकता. तर आतल्या साईडला जर आपण आलो तर तुम्ही हे गेट बघू शकता कशा पद्धतीचं गेट तुम्हाला देण्यात आलेलं आहे. छोटं गेट पण आहे. त्या व्यतिरिक्त हे जे कारचं गेट असतं ते सुद्धा तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे हे असं गेट इथे बघा किती प्रॉपर नियोजन करण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त हे जे गेट आहे जे आपण इन आउटसाठी करतो ते गेट तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. या साईडने तुम्ही वॉल कंपाऊंड बघा किती सुंदर वॉल कंपाऊंड देण्यात आलेले आहे. या साईडने प्रॉपर आता ह्याच्या मागं ॲम्युनिटीज येणार आहे ह्या प्लॉटच्या मागं. तर इकडं मोठ्या साईडची तुम्हाला हे देण्यात आलेली आहे. आता ही जी वॉल कंपाऊंड आहे तुम्ही बघू शकता 5 फुटापेक्षा जास्ती वॉल कंपाऊंड आणि नुसती साधी वॉल कंपाऊंड न देता तुम्हाला डिझायनर वॉल कंपाऊंड इथे देण्यात आलेली आहे. तर हा जो सगळा खर्च आहे तो तुमचा इथे वाचणार आहे. म्हणजे मी आता तुम्हाला कॉस्ट सांगणारच आहे, पण त्या कॉस्टमध्ये जर कुठल्या कॉस्ट कमी होत असेल तर तुम्ही डेव्हलपमेंटची कॉस्ट बघा की किती तुमची इथे वाचणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे तुम्हाला नंतर बंगलोसाठी जे परमिशन घ्यायचं आहे ते सुद्धा तुमचे 10 ते 12 लाख रुपये इथे वाचणार आहे. अख्ख्या सिंहगड रोडचा सगळ्यात वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट तुम्ही ह्याला म्हणू शकता. 2 प्रोजेक्ट आहेत ह्या भागात सिंहगड रोडला, एक नांदेड सिटीचा आणि एक हा आहे. पण नांदेड सिटीच्या प्लॉटिंगला जर तुम्ही ह्याला कम्पेअर केलं तर हा प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला आवडू शकतो. बाकी तुम्हाला मोठ्या टाउनशिपमध्ये पाहिजे तर नांदेड सिटी तर बेस्टच आहे. पण जर तुम्हाला कमी रेट पाहिजे किंवा छोट्या ह्याच्यात जायचं आहे, कारण भविष्यात मेंटेनन्स कॉस्ट पण तुम्हाला त्या पद्धतीने येतात आणि जर तुम्हाला नियम अटींच्या खाली प्लॉट घ्यावा लागला तर त्याचा थोडा त्रास पण होतो. तर इथं त्या नियम अटी कुठल्याच नाही आहेत. सगळ्यात गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनासारख्या आहेत. बाकी ह्या प्लॉटिंगच्या बाहेर जे आहे ते स्ट्रीट लाईट येणार आहे, त्यानंतर प्लॅन्टेशन इथं येणार आहे. मला जर सगळ्यात चांगलं काय वाटलं असेल तर हे प्रेझेंटेशन तुम्ही बघा. एवढा सुंदर प्रेझेंटेशन आता आपण जी सिरीज बनवली त्यात कुठल्याच प्लॉटचं प्रेझेंटेशन एवढं सुंदर नव्हतं. अजून एका प्लॉटचं प्रेझेंटेशन मला आठवतं असं होतं ते म्हणजे सिंहगड रोडलाच आपण एक डोंजेचा व्हिडिओ बनवला होता. डोंजेमध्ये मोठ्या प्लॉटिंग प्रोजेक्टचा होता तो पण जवळजवळ नाही म्हटलं 33 एकरचा. तिथं सुद्धा ह्या टाईपचं प्रेझेंटेशन होतं. त्यावेळेस मला अनेक लोकांनी विचारलं पण होतं की डोंजे थोडंसं लांब पडतं तर थोडंसं अलीकडं तुम्ही प्लॉटिंग प्रोजेक्ट दाखवा. तर धायरी मला वाटते बेस्ट लोकेशन आहे. तुम्ही धायरीचा निश्चित एकदा विचार करायला पाहिजे. आता आपण काय करूया की या प्रोजेक्टचं जे प्राइसिंग आहे ते एकदा समजून घेऊया. शेवटी आपण प्राइसिंग समजून घेऊया. तर 4800 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट इथं ठेवण्यात आलेला आहे. पण प्राईस जे आहे त्या 2 प्राईस तुम्हाला इथं बघायला भेटू शकतात. प्लॉट साईज जी ती 2400 स्क्वेअर फुटच आहे. पण प्राईस जी आहे ती तुम्हाला किती FSI मिळणार आहे तुम्ही घेतलेल्या प्लॉटवर त्याच्यावर डिपेंड आहे. मिनिमम FSI 1.40चा आहे आणि मॅक्सिमम 1.60चा इथे देण्यात आलेला आहे. आता 1.40 1.60 म्हणजे काय तर 1000 स्क्वेअर फूटवर 1600 स्क्वेअर फूटचं जर बांधकाम होतं आहे तर तो प्लॉट तुम्हाला 1,71,00,000
75,748 रुपयाला जातो आणि तोच प्लॉट जर 1.40चा जर FSI असेल म्हणजे एक 1000 स्क्वेअर फूटवर 1400 स्क्वेअर फूटचं बांधकाम होत असेल तर तो प्लॉट तुम्हाला जातो 1,56,82,650 रुपये स्क्वेअर फूट, म्हणजे कमी पडतो तुम्हाला जर 1.40चा FSI असेल. आणि जर भविष्यात तुम्हाला FSI वाढून जरी पाहिजे असेल तर तुम्ही पुणे महानगरपालिकेत प्लॉट असल्यामुळे पेड TDR जो आहे तो सुद्धा इथं घेऊ शकता आणि तो TDR इथं तुम्हाला मिळतो, म्हणजे उंच घर बनवायचं असेल तसं G+3चं इथं कन्स्ट्रक्शन आहे. आणि 1.40चा FSI म्हणजे पण तसा पण खूप जास्त असतो, तर इथे काही प्लॉट असे आहेत आणि खास करून ते प्लॉट समोरच्या साईडला आहेत, म्हणजे जे पहिल्या 2 कमर्शियल A आणि B बिल्डिंग येणार आहे ह्या प्रोजेक्टमध्ये त्याला लागून ती पूर्ण लाईन आहे जिथे तुम्हाला जे कमी प्राईसचे प्लॉट आहेत ते घेता येतील. म्हणजे साधारणतः तुम्ही 1.5 करोडचं बजेट ठेवून या प्रोजेक्टला व्हिजिट करा. आता या प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेण्यासाठी 70 ते 80% बँक लोन तुमचं होणार आहे, पण त्याच्यासाठी एक तर तुम्ही सिंगल एकट्याने प्लॉट घ्यायला पाहिजे किंवा मग तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये म्हणजे हजबंड वाईफ किंवा एक कुटुंब असं जर तुम्ही प्लॉट घेतला तर तुमचं बँक लोन इथं 70 ते 80% होईल. बाकी तुम्ही मला माझं वैयक्तिक मत विचाराल की धायरी लोकेशनला 1.5 CR इन्व्हेस्टमेंट करणं वर्थ आहे का, तर 100% वर्थ आहे. कारण धायरीच्या जवळपासचा जर तुम्ही आता 2 BHKचा प्राईस बघितला 750-800 स्क्वेअर फूटच्या कार्पेटचे फ्लॅट साधारणतः 80-90 लाखाला आता टच झालेले आहेत, तर त्यापेक्षा प्लॉट घेऊन बंगलो बनवणं हे कधीही फायदेशीर होऊ शकतं. आता जनरली तुम्ही धायरीत प्लॉट घेणे तर कुठेही प्लॉट घ्या, प्लॉट घेताना थोडीशी कसरत जी आहे ती लोकांची होते, कारण फ्लॅटपेक्षा प्लॉट हे महाग असतात, लिमिटेड असतात. बाकी स्वारगेटपासून जर तुम्ही सिंहगड रोडपर्यंतचा विचार केला किंवा स्वारगेटपासून तुम्ही कात्रजपर्यंतचा जरी विचार केला, सातारा रोड असेल सिंहगड रोडला, तर तुम्हाला कुठंच NA प्लॉटिंग प्रोजेक्ट दिसणार नाही. हा एकमेव NA प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. बाकी दुसरा प्लॉटिंग प्रोजेक्ट जो आहे तो नांदेड सिटी येते, पण तो PMRDA सँक्शन आहे, तो महानगरपालिका सँक्शन नाही आहे. आणि दुसरा एक प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे जो डोंजेमध्ये आहे, तोही PMRDA सँक्शन आहे. तर महानगरपालिका सँक्शन साऊथ पुण्यामध्ये हा एकमेवच प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आपण रेग्युलर प्लॉटिंग प्रोजेक्टची व्हिडिओ बनवतो, त्यामुळे इथलं कुठं कुठं प्लॉटिंग प्रोजेक्ट चालू आहेत हे आपल्याला माहिती असतं. तर त्या हिशोबाने हा महानगरपालिकेतला प्लॉट असल्यामुळे तुम्ही निश्चित त्याचा विचार करा. प्रत्येक अँगलनी बेस्ट आहे. लोडिंग लावलेलं नाही आहे. जनरली आपण पुणे महानगरपालिका हद्दीतले प्लॉटिंगचे व्हिडिओ ह्यासाठी बनवत नाही की लोडिंग लावलं जातं आणि मग त्याचे अजून प्राइसिंग वाढतात. तर इथं जे काय आहे ते फ्लॅट डील आहे. बाकी काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा. आणि दर शुक्रवार, शनिवार, रविवार आम्ही नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ आणत असतो, ते बघायला तुम्ही मुळीच विसरू नका. आणि मेसेजमध्ये हे पण कमेंट करा की अजून तुम्ही कुठल्या लोकेशनला प्रॉपर्टी शोधताय, जेणेकरून आपण तिथला व्हिडिओ पण लवकरात लवकर घेऊन येऊ. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.